राहा, मेहनत करत राहा. जगामध्ये गरीब कोणाला आम्ही समजतोय माहितीये का? ज्याच्याकडे पैसा नाही ना, संपत्ती नाही ना, साधन नाही ना, त्याला आम्ही गरीब समजतोय. पण ऐका, आम्ही एवढे श्रीमंत आहोत की सर्वांगाने सर्व इंद्रियांनी आम्ही व्यवस्थितरित्या कार्य करतोय. देवाने जर आम्हाला सगळी इंद्रिय व्यवस्थित दिलेली आहे, त्यांनी सर्वांगाने जर आम्ही धडधाकट आहोत, सर्वांगाने जर आम्ही व्यवस्थित कार्य करतोय, तर आमच्यासारखा श्रीमंत कोणच नाही, हे लक्षात ठेवा. ही खरी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. असो, नारदाच्या रूपामध्ये, नारद मुनींच्या रूपामध्ये सत्संग झाला. नारदांना पकडलं त्याने आणि सांगितलं, काय आहे ते द्या, काय आहे ते द्या. नारदांनी विना काढला आणि त्याच्या गळ्यात टाकायला घेतला. अरे म्हणे, हे काय करताय? नारद मुनी म्हणतायत, ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांचा त्यांचा उद्धार झाला. काय मौली? ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांचा त्यांचा उद्धार झाला. दादा तुझाही उद्धार होईल, घे. म्हणे, हे माझ्या काही कामाचं नाहीये. मग अजून काय आहे? नारायण नारायण, घे दादा. काय नुसतं एकदाच घेतलं मरता मरता माऊली. नारायण. आयुष्यात कधी देवकार्य नाही, धर्मकार्य नाही, कधी प्रवचन श्रवण नाही, कधी कीर्तन श्रवण नाही, उलट आरती, धर्मकार्याला विरोध. तुमच्या गावात किती माणूस जरी कसाही वागणार असला तरी त्याला पापी कोणी बोलतंय का? बोलतंय? कोणाचं नाव आहे पापी? टोपण नावं बरीच असतात, टोपण नावं बरीच असतात. पापी कोणाला बोलून चालेल का? आणि तो ऐकून तरी घेईल. पण अजामेळाच्या नावाच्या पुढे पापी लागलं होतं. अजामेळ पापी. किती पापी असेल बघा. मग आता एक गोष्ट आहे, कथा आहे ती, बरं का मौली. काही साधू त्यांच्या गावामध्ये आले, अजामेळाच्या गावामध्ये सत्पुरुष काही आले. त्यांना एक दिवस राहायचं होतं तिथे. ग्रामस्थांनी अजामेळाच्या घराचा पत्ता सांगितला, जा त्याच्याकडे सगळं मिळेल तुम्हाला. आणि तिथे गेल्यानंतर अजामेळ घरी नव्हते, पण त्याची बाई प्रतिव्रता होती, चांगल्या प्रकारे कार्य करायची, धार्मिक विचाराची होती, बऱ्यापैकी होती. भुकेल्याची भूक जाणायची, तहानल्याची तहान जाणायची, बरं का. कारण तिच्या आईने सांगितलं होतं, बाई आपल्या हातात जे असेल ना, जोपर्यंत तोंडात जात नाही तोपर्यंत जर कोणी असेल तर त्याला ते देता आलं पाहिजे, बरं का. त्याला ते देता आलं पाहिजे, अर्ध तरी वाटून खाता आलं पाहिजे, बरं का मौली. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आम्ही कमवलेलं आम्हीच खातोय, त्याचा आम्हीच आनंद घेतोय. याला प्रकृती म्हणतात. दुसऱ्याचं ओरबडून खातोय ना, दुसऱ्याचं ओरबडून खाण्याची वृत्ती निर्माण होते ना, याला विकृती म्हणतात. आणि जे आमच्या हातात आहे ते आम्ही वाटून खातोय ना, याला आमच्या भारत देशाची संस्कृती म्हणतात, याला हिंदुस्थानची संस्कृती म्हणतात. वाटून खाता आलं पाहिजे, बरं का मुली. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला परदेशामध्ये गेले आणि परदेशात गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक मोठमोठे ज्ञानी माणसं बसलेली होती, मोठमोठे पंडित बसलेले होते, अनेक देशातून आलेले. सर्वांच्या हातामध्ये चहा आला, बशी आणि कप, बरं का मौली. सर्वांच्या हातामध्ये कप, बशीने चहा आला. सर्वांनी तो चहा पिताना कप डायरेक्ट तोंडाला लावला. पण स्वामी विवेकानंदांनी कपातलं थोडं बशीत ओतलं आणि बशीमध्ये प्यायला सुरुवात केली. हसायला लागले हो सर्व. स्वामींकडे पाहून सगळे हसायला लागले. स्वामींनी काही प्रतिक्रियाच नाही, काही असं दाखवलंच नाही माझ्याकडे पाहून हसतात म्हणून. ज्या वेळेला समोरचा माणूस तुमच्याकडे पाहून हसत असेल त्यावेळेला तुम्हाला जर काहीच वाटलं नाही तर अपमान त्याचा होतो, बरं का मौली. आम्ही वाटून घेतो ना, आम्ही स्वतःला लावून घेतोय ना, म्हणून मजा येते त्याला. स्वामींना काही नाही, बरं वाईट काहीच नाही, आपलं ते फुरकून चहा पित आहेत ते पण बशीतून. आता त्यांनी सगळे हसतायत, त्यांनी बघितलं यांच्या चेहऱ्यावर काही तसं वाटतच नाही, म्हणून मग शेवटी बोले, ओ स्वामी महाराज. म्हणे काय, अहो आम्ही सगळे कप लावून, आपले कप तोंडाला कप लावून पितोय, कपाने पितोय, तुम्ही काय अजून लहान मुलासारखं त्या बशीमध्ये उठून आणि चहा पिताय. स्वामींनी हात जोडून सांगितलं त्यांना, दादा
तुम्ही सर्वांनी कपाला तोंड लावलंय म्हणजे तो चहा उष्टा केलाय. आता जर इथं कोणी आलं तर तुम्ही देऊ शकत नाही, पण आता जर या ठिकाणी कोणी आला तर अर्धा कप त्याला मी देऊ शकतो. म्हणून हे संस्कार आणि ही संस्कृती माझ्या देशाची आहे. हे संस्कार आणि ही संस्कृती माझ्या देशाची आहे, बरं का. आणि अशा पद्धतीने त्या अजामेळाची ती पत्नी, भुकेल्याची भूक जाणणारी, तहानल्याची तहान जाणणारी, बरं का. मौली आजी बसल्यात मागे, तुम्ही सुद्धा आहात वयस्कर बाबा आहे त्या ठिकाणी. आपण तुमच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये कधी अन्नधान्याचा तुटवडा नव्हता. आई खरं आहे की खोटं आहे? खरं आहे ना. त्याला कारण काय माहितीये का? जेव्हा तुम्ही स्वयंपाक करायचा ना दुपारचा, त्यावेळेला तुमच्या घरात 3 माणसं असायची, पण आयत्या वेळेला आलेली 2 माणसं अजून जेवून जायची. राहिलेलं आम्ही सहज असं टाकून द्यायचं, कुत्रा मांजर सहज खाऊन जायचं, पण त्याच्याने आमच्याकडून पुण्य घडतंय हे आम्हाला माहिती नसायचं. त्याच पुण्याईने भगवंत आम्हाला आमच्या घरामध्ये भरभरून देत होते, भरभरून देत होते. आता माणूस पैशाने श्रीमंत झालेला आहे, पण मनाने कशा पद्धतीने कार्य करतोय त्याचा विचार आपण केला पाहिजे, त्याचा विचार आपण केला पाहिजे. असो. आणि साधू पुरुष त्या अजामेळ्याच्या घरासमोर आले. त्या बाईला सांगितलं, ताई आहेत का दादा? म्हणे आमचे दादा जेव्हा बघावं तेव्हा व्यस्तच. काय आमचे दादा घरी क्वचितच. एकदा घेतली कुऱ्हाड काही हत्यार घेतली की चालले वाट सोडून लुबाडायला, बरं का. मग ठीक आहे, हरकत नाही असे काही सांगितलं नाही तिने, पण ती म्हणाली नाही दादा हे घरात नाहीत, हे घरात नाहीत. ठीक आहे, आता गेले असतील कुठेतरी. जर लोकांनी सांगितलं इथे तुमची व्यवस्था होईल तर चांगली जागा असेल. काय करतोय ते संतांना माहित नाही, साधूंना माहित नाही. दादा घरात नाही, फक्त एवढं माहिती. ठीक आहे, आम्हाला राहायचंय, जरा आजच्या रात्र इथं राहायचंय, आजचा दिवस इथे राहायचंय आम्हाला. हो चालेल ना, पण मग आम्ही घरात राहू शकत नाही, आम्हाला बाहेरच काहीतरी तुम्ही शिदा द्या, आम्ही इथे शिजू, आम्ही खाऊ, इथे थांबू. आणि झालं बाबा, राहिले ते. त्यांना जे पाहिजे ते त्या माई माऊलीने दिलं. त्यांनी ते शिजवलं, खाल्लं मस्तकी. त्यांचा संवाद चालू होता. तेवढ्यात हातामध्ये कुऱ्हाड बिराड घेतलेली, शास्त्र घेतलेले, आणि दादा आला. तेव्हा दादाला बघितला. हा दादा का? हे दादा का आपले? दादाने एवढं बघितलं, अरे कधी एक माणूस माझ्या घरी येऊ शकत नाही, मला विचारल्याशिवाय कोणी राहू शकत नाही ना, हे एवढे कोण तुम्ही? तेव्हा सांगितलं आम्ही अमुक अमुक आहोत, राहायची व्यवस्था इथे होईल, आमची खायची व्यवस्था इथे होईल, म्हणून ग्रामस्थांनी तुमच्या घराचा पत्ता दिला आम्हाला, इथे आलो. ताईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. हा ना, चालू पडा, चालू पडा म्हणे. नाही पण तुमच्याकडून काही आम्हाला, तुम्हाला तसं सोडतोय ना हे तुमचं भाग्य समजा. हातात सगळ्या प्रकारची शस्त्र असताना सुद्धा तुम्हाला तसं सोडतोय ना हे तुमचं भाग्य समजा. ठीक आहे, साधू पुरुषांचा एक विचार असतो की ज्यांच्याकडे आम्ही काही खाल्लेलं आहे, ज्यांनी आमची सेवा केलेली आहे, त्यांना काहीतरी आमच्याकडून दिलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, बरं का. अन्नदाता सुखी भव, आशीर्वाद देऊन जातात. आशीर्वाद देता देता त्यांनी तिथून निघता निघता त्या अजामेळ्याला हात जोडल्याने काय विनंती केली? ताईसाहेब गरोदर आहेत, अर्थात तुमच्या पत्नी. ताईसाहेब गरोदर आहेत. दादा उद्या जर तुम्हाला मुलगा झाला तर त्याचं नाव नारायण ठेवा. कधीही कोणाचं ऐकलं नाही, पण हे अजामेळाने ऐकलं, मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारायण ठेवल्यानंतर त्याला हाक माराच्या उद्देशाने भगवंताचं नामस्मरण घडवत होतं. पण ऐका ना, ज्या वेळेला अजामेळ्याचा मृत्यू आला, आयुष्यभर नको त्या प्रकारे कर्म केल्यामुळे अकांत वेदना व्हायला लागल्या, असह्य वेदना व्हायला लागल्या. जशा वेदना होत आहेत ना तसा नामस्मरण करतोय, हाक मारतोय. कोणाला? मुलाला हाक मारतोय. अरे नारायणा धाव, नारायणा धाव बोलल्याबरोबर नारायणाला धावावं लागलं आणि नारायणाला त्याला मुक्त करावं लागलं. काय वर्णन केलंय त्या ठिकाणी? अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे, नारायणाचे निनामे. इकडे वाल्या कोली म्हणतात अजून काय तुमच्याकडे? कोणाला? नारदांना. नारद म्हणतायत नारायण नारायण, ही म्हणे माझ्या काही कामाचं नाही आहे.
काही द्रव्य असेल तर सांगा म्हणे. आमच्याकडे कुठे काही द्रव्य, काहीतरी असेल पण तुझं चाललंय काय, हे करतोय काय म्हणे. काय नाही, वाट सरूंना लोबाडायचं, त्यांच्याकडून द्रव्य काढून घ्यायचं, जे काय असेल ते बऱ्या बोलाने दिलं तर सोडायचं, अन्यथा विरोध जर केला मारायचं, मारलं की एक खडा टाकायचा, दगड नाही खडा टाकायचा छोटा. असे 7 रांजण भरलेत. आणि मग हे सर्व कोणासाठी करतोय? कोणासाठी म्हणजे बायको, पोरा, घर, दार, संसार, आम्हाला काय नाही का? आम्ही का तुमच्यासारखे आहेत का? दादा, ज्यांच्यासाठी सर्व काही करतोय ना, त्यांना जाऊन विचार, ह्या सगळ्या गोष्टींना वाटेकरी आहेत का? पळायचा विचार आहे का? बांधून ठेव. तू जाऊन येईपर्यंत मी इथेच आहे दादा, काही टेन्शन घेऊ नको. खरं तर उद्धार करण्यासाठीच भगवंतांनी त्यांना पाठवलं ना, उद्धार करण्यासाठीच पाठवलं. आणि घरी आल्यानंतर बाईला विचारलं. कथा अनेक मोठी आहे, आपल्याला वेळ कमी असल्यामुळे पुढे जाऊ. बाई बोलते, मी वाटेकरी नाही, मी इंग्लिश आवळेचं सोंग केलं. जर वेदना तुम्ही घेऊ शकत नाही तर मी सुद्धा तुमच्या पापाला वाटेकरी नाही. मुलांना विचारलं, बाबा तुम्ही आमच्या गरजा पूर्ण, तुमचं कर्तव्य, आमची हौस मौज पुरवणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही बदाम खायला घालायचे की शेंगदाणे खायला घालायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून नेहमी सांगत असतो, ऐका, वाईट मार्गाने आणलेली संपत्ती, वाईट मार्गाने कमवलेला पैसा आणि वाईट मार्गाने मिळवलेले धन, त्याच्याने मुलांना बदाम खायला घालण्यापेक्षा घाम गाळून कष्ट करून चांगल्या बुद्धीने, सद्बुद्धीने मिळवलेले जे 4 पैसे असतात ना, त्याच्याने मुलांना शेंगदाणे जरी खायला घातले तरी ते तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संस्कार संपन्न पाहायला मिळतील, कर्म. आणि म्हणून मुलं म्हणतायत, बाबा कमवून आणणं तुमचं कर्तव्य, तुम्ही काय करताय ते आम्हाला माहित नाही. तिकडे घाम गाळताय, मेहनत करताय, कष्ट करताय की लुबाडून आणताय, आणणं तुमचं कर्तव्य आहे. आमच्या हौस मौज मजा पुरवणं तुमचं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य म्हणून जर तुम्ही ते कार्य करत असाल तर आम्ही तुमच्या पापाला वाटेकरी नाहीत. तुमची कर्म तुमच्या जवळ. डोळे उघडले वाल्या बोलायचे आणि धावपळ करत आला. आता मात्र एवढी घाई झाली की मनामध्ये विचार करायला लागला, बांधलेत खरी, सुटून पळायला नसेल तर बरं आहे. पळण्यासाठी आलीच नाहीत दादा ते. रस्त्यात लागलेला वेळ सुद्धा त्याला अधिक वाटू लागला. लवकर जावं, लवकर बसावं, लवकर शरण जावं आणि लवकर भेट घ्यावी त्या माणसाची, त्या महत्पुरुषांची, जे कोणी आहेत साधू पुरुष त्यांची, अर्थात नारद मुनींची. आणि आल्यानंतर साष्टांग नमस्कार घातला. पहिले सोडलं, त्यांना मुक्त केलं, नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. आणि पहिला शब्द त्याच्या मुखातून, माझे डोळे उघडले, आता फक्त उद्धाराचा मार्ग सांगा. आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा सत्पुरुष मिळतात, साधू पुरुष मिळतात, सत्संग होतोय, त्यावेळेला आम्हाला सुद्धा प्रार्थना करता आली पाहिजे. आम्हाला सुद्धा त्यांना सांगता आलं पाहिजे, आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा. आणि मग सांगितलं, उद्धाराचा मार्ग एकच आहे. काय? कलियुगी उद्धार हरीच्या नामे, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती 4ही साधी गेल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरं का? नाम घेता न लगे मोल, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम. अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. एवढा बदल झाला. ऋषी होते थोर बहुती केला, कवित्व विचार परी वाल्मिका सारखा कवीश्वर, न भूतो न भविष्यती. कारण पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिले. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. म्हणून अनुताप आणि पश्चाताप महत्वाचा आहे. बरं का? अनुताप आणि पश्चाताप महत्वाचा आहे, बदल महत्वाचा आहे. आम्ही कधीतरी एकांतात बसून विचार केला पाहिजे, मी हे करतोय हे पाप की पुण्य, आणि काय आहे त्याचा विचार करून त्या पद्धतीने आम्ही कर्म केली पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही जगलो पाहिजे, वागलो पाहिजे. खरं तर आमचा शेवट कसा असावा, आमचा मृत्यू कसा यावा किंवा आमचा शेवट कसा असावा, भगवंताचं नामस्मरण करत आम्ही या जगाचा निरोप घ्यावा असं जर वाटत असेल तर आम्ही बसता, उठता, खाता, पिता सगळं काही कार्य करता भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण आम्हाला प्रवासातही मृत्यू येऊ शकतो, आम्हाला घरातही मृत्यू येऊ शकतो, आम्हाला दारातही येऊ शकतो, आम्हाला शेतावर येऊ शकतो, आम्हाला बांधावर येऊ शकतो, आम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा किंवा आम्हाला कुठेही कोणत्या वेळेला कधीही मृत्यू येऊ शकतो. तो येत असताना फक्त आम्ही अखंड काय केलं पाहिजे, भगवंताचं
नामस्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे बरं का, नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून आम्हाला उपदेश करत असताना माऊली म्हणतायत, मरणी जयाचे आठवे